पवित्रची होय देह त्याचा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तपाचे सामर्थ्य तपिन्याला अनुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुजन रवून ठेले. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञान गुडगम्य ज्ञान देवाला दिले निवृत्तीने दिले माझ्या हाती. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. समचरण सरोजम सांद्रनीलांबुधाभम जगनने तपानि मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदा धवलासम विठ्ठलम चिंतयामि. स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार न्याता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो.
पवित्रच होय देताचा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुतस्थळी प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता गायलेला असणारा अभंग सर्वांच्या पाठातला पाठ नाही असा वारकरी नाही, पाठ नाही असा वारकरी नाही, प्रत्येकाच्या पाठातला नसेल तर कमीत कमी कानपाठ तरी असेल असा अभंग गोड हरिपाठातला अभंग ज्ञानदेवांचा अभंग सेवेकरता गायलाय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर कैलासवासी आदरणीय त्या परिसराचं भूषण आणि पारमार्थिक जीवन जगलेले व्यक्तिमत्व रामभाऊ दत्तात्रय पाटील बहिरट, बरोबर आहे ना? कैलासवासी आदरणीय रामभाऊ दत्तात्रय पाटील बहिरट यांना जाऊन या ठिकाणी असणारा 1 वर्ष पूर्ण होत आहे. पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी विराजमान आहात. त्यांच्या पश्चात मागे जो असणारा परिवार आहे त्यामध्ये आई आहेत जिजाबाई दत्तात्रय बहिरट, पत्नी आहेत रंजनाताई रामभाऊ बहिरट, बहीण आहेत मीराताई अशोक सादरे, चिरंजीव आहेत सचिन रामभाऊ बहिरट, त्याचप्रमाणे मुलगी आहेत सुनीताताई दीपक कोकणे, अनियाताई राजेंद्र रोकडे आणि अश्विनीताई सचिन धनवटे, बरोबर ना? 3 मुली आणि 1 मुलगा. आणि अगदी कमी वयामध्ये जावं लागलेलं आहे बरं का. एक लक्षात घ्या, या सृष्टीचा नियमच असा आहे, इथं ज्याचा जन्म होतो त्याला एक ना एक दिवस या ठिकाणी जावं लागतं. हा मृत्यू लोकातला नेहमी म्हणून तर त्याला मृत्यूलोक म्हणतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ज्यांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्त केली म्हणतं त्यांचेच असणारे पुतणे आहेत आमचे बाळूदादा असतील, बरोबर आहे ना? बाळूदादा बहिरट असतील, त्याचप्रमाणे आमचे परममित्र सचिनदादा, किरणदादा, दिगंबरदादा, संदीपदादा, राजूभाऊ आमचे आणि शरद मामा मोरे, ही सर्व मंडळी या ठिकाणी प्रत्येक वेळेस येत असतात आमच्या आश्रमावरती आणि निमंत्रण देण्यासाठी तिथपर्यंत आले. म्हणतं परवाच येऊन गेले माझ्याकडे ही सर्व मंडळी. सुंदर आपण असं आयोजन नियोजन केलंय, अगदी सिस्टम सुंदर आहे, मंडपही सुंदर आहे. आमचे यूट्यूबवाले सचिन दादा आहे, आमच्या हार्मोनियमवाले त्यांच्याकडे एकदा टाळी वाजवा. अप्रतिम, जशी पाहिजे तशी हार्मोनियम वाजवतात आणि संस्थेचे सर्व असणारे विद्यार्थी सर्वांनाही धन्यवाद देतो आणि आपल्या सेवेकडे वळतो. विठ्ठला विठ्ठला. मनुष्य जन्माला आला की मनुष्याच्या मागे काही लोकांचं ऋण असतं, कोणी असू द्या. प्रत्येकाच्या मागे 3 प्रकारचं ऋण आहे. पहिलं ऋण आहे देवाचं, दुसरं ऋण आहे साधू संतांचं आणि तिसरं ऋण आहे ते माता पित्यांचं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तिघांचं ऋण या ठिकाणी फेडावं लागतं. देवाचं ऋण का? याचं पहिलं कारण आहे आपण बसलो, हलतो, चालतो, बोलतो, साऱ्या क्रिया ह्या देवामुळे घडतात. हे लक्षात राहू द्या बरं का. कोणामुळे घडतात? आपण बऱ्याच वेळा प्रमाण म्हणतो का नाही?
बोले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवी ते हरिवीन. हरीशिवाय कुठलीही गोष्ट घडू शकत नाही, देवाशिवाय कुठलीही गोष्ट घडू शकत नाही. सर्व सत्य ही परमात्म्याची आहे. कोणाची? परमात्म्याची आहे. साळुंकी मंजुल बोलत सेवाने सुखवितो धनी वेगळाची. त्याच्यावरती श्लोक जर पाहायला गेलं, यदा आदित्य गतमते जो जगत भासे ते खिलम यच चंद्रमसी यच्चाग्नो. धन्यवाद. फार गोड असा श्लोक मुलांनी दिला, एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. म्या बोली विल्या वेदू बोले, म्या चाले विल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले तो जगाते चालिता. सर्व सत्ता परमात्म्याची आहे. चंद्र जरी उगतो त्याच्या सत्तेशिवाय नाही, आणि सूर्य जरी उगतो त्याच्या सत्तेशिवाय नाही. चंद्रालाही त्या ठिकाणी असणारी शीतलता ही परमात्म्याची आहे, आणि सूर्यालाही उष्णता प्रकाशमान जो करतो तो परमात्माच आहे. काकडा म्हणणारी बरीच मंडळी माझ्या पुढे बसलेत. आपण कधी कधी प्रमाण म्हणतो का नाही? तुझी निढळी कोटी चंद्र हे सर्व जे आहेत ना ते परमात्म्यामुळे आहे, हे मानावं लागतं. आणि म्हणून त्याचं ऋण आहे आपल्यावरती बरं का. जरा बारकं नाही का, जर कधी कधी मीटर जर घेतलं तर बिल भरावं लागतं. चंद्र आणि सूर्य प्रकाशमान आपल्याला करतात. मला सांगा आपण कोणतं त्याचं बिल भरलंय? आहे का नाही? त्याचं आपण बिल भरलेलं नाही. ही केलेली कृपा आहे त्या परमात्म्याने. पण थोडंसं पुढे बोलायला जर गेलं, फुकट गोष्टी देतो त्या ठिकाणी कृपा हा शब्द लागू होतो. कृपा हा शब्द कोणाच्या ठिकाणी लागू होतो? जो फुकट गोष्टी देतो. आता एखादा गोष्टी काहीतरी स्वार्थ ठेवून जर गोष्टी दिल्या तर मग कृपा होऊ शकत नाही. कृपा खरी तिघांचीच, एक आई वडिलांची, दोन संतांची, आणि तीन परमात्म्याची. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काही सहज बोलून जातात, आमच्या सासऱ्याची लई कृपा. कोणाची? तुम्ही सासऱ्याची पोरगी नका सांभाळू, मग तुम्हाला कृपा कळेल कशी काय. कृपा सासऱ्याची होऊ शकत नाही. कृपा सर्वसामान्य माणसाची होऊ शकत नाही. कृपा हे संतच करतात, बरोबर आहे काय? कृपा हा भगवंतच करतो, आणि कृपा हे माई बापच करतात, बरोबर आहे काय? जन्माला घातलं त्यांनी पैसे मागितले नाही, ही कृपा आहे. देवानी सांभाळलं, पैसे मागितले नाही, ही कृपाच आहे. आणि साधू संतांनी उपदेश केला, पैसे मागितले नाही, ती ही कृपाच आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तिघांचं ऋण आपल्याला फेडावं लागतं. तिघांचं ऋण असं फेडायचं असतं. आणि मग आई वडिलांचं ऋण हे लेकरांनी फेडायचं असतं. जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत सेवा करणं, आणि जेव्हा वडील जातील त्यानंतरही सेवा करणं. आज आमच्या या दादांची असणारी सेवा त्यांच्या मुलांनी केली, बरोबर आहे का नाही? गेल्यानंतरची ही सेवा आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचं संगोपन करणं, आणि गेल्यानंतर पिंडदान करणं ही सुद्धा सेवाच आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्यांना चांगल्या प्रकारची सद्गती मिळावी याकरता खाली राहिलेल्यांनी उर्वरित कार्यक्रम करावाच लागतो बरं का. आणि नाही जर केला तर नागबली कागबली नावाचे दोष उतरतात, आणि हे दोष एकदा उतरले का मग अवघड होऊन जातो बरं का. ऐकताय ना तुम्ही? जरा काय झाले माहिती का, आपल्याकडे बरं आहे जरा, पण आमच्या भागामध्ये सचिन दादा 2 पुस्तकं शिकलेली लोक म्हणतात वर्ष श्राद्ध करायची काय गरज. काही बहादर असे बोलून जातात, पण ऐका ना जरा. वर्ष श्राद्ध ही एक क्रिया आहे. त्या दिवशी क्रिया अशी घडते, जो व्यक्ती गेला तो व्यक्ती त्या पिंडाला स्पर्श करतो, ही क्रिया घडते बरं का. काही क्रिया सहज घडतात, त्या कळून येत नाही पण घडतात. एखादी क्रिया अशी असते, आपल्या समोर एखादी वस्तू नसली तरी क्रिया घडून जाते. तशी ही क्रिया आहे कोणती? आत्मतत्व दिसलं नाही तरी पण क्रिया करून जातं, स्पर्श करून जाते, ही एक क्रियाच आहे. नाही समजलं सोपं बोलतो. पूर्वीच्या काळी शाळेमध्ये जर आपण गेलो तर आपल्या पिशव्या कधी रिकाम्याच नव्हत्या, बरोबर आहे ना? तुम्ही सर्व तज्ज्ञ मंडळी आहात म्हणून सांगतोय मी.
आपल्या पिशव्या कधी रिकाम्या नव्हत्या. पिशव्या कशा होत्या? आपल्या पिशव्यात जाताना कमीत कमी बोरं तरी असायचे, नाहीतर चिंचा किंवा कवठ तरी असायचे. बरोबर आहे ना? म्हणजे त्या काळी पिशव्या दिसायला फाटक्या होत्या, पण पोरं श्रीमंत होते. आता 10,000चं दप्तर आहे, पण दरिद्री आहेत. त्यांच्या पिशव्यामध्ये खाण्याकरता काहीच नाही, दरिद्री आहेत. बरोबर आहे कडे? त्या पिशव्या असणाऱ्या गरीब होत्या किंवा पिशव्या असणाऱ्या बारदाण्याच्या होत्या, पण त्या पिशव्या असणाऱ्या श्रीमंत असायचे. त्याच्यामध्ये काय असायचं? बोरं तरी सापडायचे, नाहीतर चिंचा तरी सापडायच्या. चिंचा फार गोड असायच्या बरं का, नाही का नाही? त्या चिंचा असणाऱ्या घेतल्या. कशा असायच्या चिंचा? जास्त पिकलेल्याही नसायच्या आणि जास्त कच्च्या पण नसायच्या. काय शब्द आहे त्याला? हा, वा, सुंदर सुंदर, दाभोळलेले, हे का नाही? असंच ना, आमच्याकडे दार असलेली म्हणतात बरं का त्याला. आमच्या भागामध्ये दार असलेली, तसं तुमच्या आणि आमच्या भागामध्ये इतका काही फरक नाहीये. ती दार असलेली चिंच जर घेतली, तिच्यावरचं असर ते टणक असर आवरण जर काढलं आणि दाबोळी असणारी चिंच तोंडापुढे जर धरली तर काय व्हायचं? हा, काही लागली तोंड आता दाबायला. चिंचेचं नाव काढलं ना, सचिन दादा, क्रिया घडली. काय? नुसतं नाव जरी काढलं तर लाल ग्रंथी तयार झाली. चिंच आता काही समोर नाहीये तरी लाल ग्रंथी तयार झाली. ही जशी क्रिया घडते तसं पिंडदान करत असताना तो व्यक्ती जरी इथं नसेल, पण त्याच्या नावाने जर केलं तर तो येतो आणि स्पर्श करून जातो. ही क्रिया घडते, मानावंच लागतं. बरोबर आहे का नाही? मानावंच लागतं. काही क्रिया सहज घडतात, कळून येत नाही. एखाद्याची मुलगी नांदायला निघाली तर रडलं कोणी पाहिजे? बोला 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 ना, कोणी रडलं पाहिजे? ज्याची मुलगी नांदायला निघाली ना त्याला रडलं पाहिजे. पण बाकीचे पण रडतात. का बरं? सहज क्रिया घडली का नाही? अर्थात त्यांचा आणि यांचा काही संबंध नाहीये, पण ती बाई रडते म्हणून हेही रडतं. ही जशी क्रिया घडते तद्वत त्याने याप्रमाणे पिंडदान ही सुद्धा एक क्रिया सांगितली साधू संत महात्म्यांनी. आत्मा जरी अदृश्य आहे, परंतु तो आत्मा त्या दिवशी पिंडाला येऊन स्पर्श करून जातो. त्याला मुक्तता मिळण्याकरता आणि त्याला असं त्याचं भरण पोषण होण्याकरता पिंडदान द्यावं लागतं. नाही जर केलं तर मग अवघड आहे बरं का. संकरानार्कमा ऐव कुलघाना कुलशच पतंती पित्रो लुप्त पिंडदक क्रिया. हा पिंडदान कुणी केलं? सत्ययुगामध्ये पिंडदान केलं साधू संत महात्म्यांनी. त्याच्यानंतर पिंडदान केलं त्रेतायुगामध्ये कोणी? माझ्या सीतेनं दशरथ राजाचं पिंडदान केलं. बरोबर आहे ना? त्याच्यानंतर द्वापर युगामध्ये पिंडदान कोणी केलं? पांडवांनी पिंडदान केलं, ते कौरवांचं. कोणाचं? तसंही जर पाहायला गेलं कौरवांचा आणि पांडवांचा वंश वेगळा नाहीच आहे. विठ्ठला 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 शंतनू नावाचा राजा सत्यवती, याचा इतिहास तुम्हाला सर्वांना माहिती, पुराण आपण वाचलेत. त्यानंतर काही काळानं मुलं काय होत नव्हती, मग काय करायचं? अंबिका आणि अंबालिका, अंबा तर निघून गेली होती. अंबिलिका आणि अंबिका यांच्या उदरावरती नजर टाकली. अंबिकेच्या उदरावरती नजर टाकली. मुलगा जन्माला आला. कोण? सर्वांना माहिती. त्यावेळी थोडे तिचे डोळे झाकले गेले. मुलगा जन्माला आला धृतराष्ट्र, तो अंध. बरोबर आहे? त्यानंतर अंबिकेच्या उदरावरती नजर टाकली, पण चंदनाचा लेप लावला होता. चंदनाचा लेप लावल्यामुळे मुलगा जन्माला आला पांढरा फटक. नाव पडलं गेलं पंडूराजा. बरोबर आहे? आणि त्यानंतर दासीला बोलवलं. तिच्या उदरावरती व्यासांनी नजर टाकली. मुलगा जन्माला आला. कोण? विदुर काका. तसं पाहायला गेलं वंश आणि कुळ एकच आहे, फक्त वेगवेगळे नाव पडले. कोणाचे? पांडव आणि कौरव आपण असं म्हणतो, पण एकाच कुळातले आहेत सर्व. बरोबर आहे का नाही? मग जेव्हा सर्व कौरव मारले गेले, या कौरवांचं पिंडदान कोणी केलं? पांडवांनी. कुंती मातेच्या डोळ्यातून खळखळ पाणी निघायला लागलं. विचार, आई अगं तू का रडतेस? म्हणजे तुमच्या भावाचं पिंडदान करा आणि बाकीच्यांचंही पिंडदान करा. भावाचं पिंडदान म्हणता क्षणी थोडीशी शंका घेतली. ऐकताय ना तुम्ही तज्ज्ञ मंडळी आहात. याचं कारण मी का सांगतो? ज्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे, आमचे आदरणीय प्रातस्मरणीय किसनगिरी बाबा आणि आदरणीय शांतीब्रह्म भास्करगिरी बाबा यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. या भूमीमध्ये मी टवल्या बावल्या सांगणार नाही. बरोबर आहे? कारण महात्म्यांच्या भूमीत आलं ना तर त्या भूमीमध्ये आल्यानंतर तसंच बोलावं लागतं, नाहीतर तसं मला विनोदाची कीर्तनं येतात.
पण विनोद म्हणजे कीर्तन नाही, हे कीर्तनकारांनी डोक्यात ठेवायचंय. विठ्ठला 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 माझा असा एक मुलगा होता म्हटले, त्या मुलाचंही पिंडदान करा. कोण बोलले, कोणती बोलून गेली. आणि त्या मुलगा नेमकं कोण, मग सांगण्यात आला कर्ण लग्नाच्या अगोदरचा मुलगा आहे म्हटले, त्याचं पिंडदान करा. त्याचंही पिंडदान केलं, कौरवांचंही पिंडदान केलं, त्यांना असा सद्गती प्राप्त झाली. त्याच्यानंतर कलियुगातही पिंडदान झालं. कोणी नामदेवराय जेव्हा तीर्थयात्रा त्यांनी केली ना, गयेला गेले होते, वाराणसीला गेले होते, तिथेही पिंडदान केलं. आणि तोच सारांश नामदेवरायांना आठवला तुकोबरायांच्या अवतारामध्ये. बरोबर आहे ना? त्याच तुकोबांनी म्हणावं, पिंड पदावरी पुलिया करी माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. पितरांचं ऋण फेडावं लागतं. ऐका जरा बारकाईनं, पितरांचं ऋण जर नाही फेडलं तर नागबली कागबली नावाचे दोष उतरतात आणि मग बऱ्याच वेळा खर्च वाढून जातो. बरोबर आहे का नाही? हे दोष उतरू नये. आणि एक बोलू का, दोष उतरूच नये याकरता जर वाटत असेल तर त्या व्यक्तीनं एक ग्रंथाचं वाचन करावं. साधा सोपा ग्रंथ जो प्रपंचिका करता निर्माण केलाय, तो ग्रंथ कोणता? हरिपाठ. ऐकताय ना जरा? ज्ञानदेवांचे फार मोठे उपकार आहे आपल्यावरती. तसे ज्ञानदेवाने ज्ञानांकरता, जे ज्ञानी आहेत ना, हुशार आहेत ना, त्यांच्याकरता फार मोठे उपकार केले. त्यांच्याकरता एक ग्रंथ लिखाण केला, म्हणजे सांगितला. त्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. बरोबर आहे का नाही? ज्ञानेश्वरी कोणी वाचावी? तसं पाहायला गेलं, ज्याला उद्धार व्हावा असं ज्ञान निर्माण झालं, त्या प्रत्येक व्यक्तीनं ज्ञानेश्वरी वाचावी. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. ही ज्ञानेश्वरी आपल्यावरती कृपा करते. अहो साधी साधी गंमत आहे का? ज्ञानेश्वरी काय कृपा करते? ज्या खांबाकडे पाठ करून बसलेले होते ज्ञानदेव महाराज, ऐकताय ना तुम्ही? खांबाकडे पाठ करून बसलेले होते, काय कृपा केली खांबावरती. तसं पाहायला गेलं, खांब असतात देवा करता. तुम्ही ऐकताय ना सर? खांब कोणाकरता असतात? देवा करता. म्हणजे ज्या खांबाकडे पाठ करून बसलेले होते, अशी कृपा केली, त्या खांबाकरताच मंदिर झालं. भाग्यवान तुम्ही सर्व. बरोबर आहे ना? तुमचा तालुका कोणता आहे? नेवासा. आणि याच नेवासा तालुक्यामध्ये जो खांब आहे ना, किती भाग्यवान असेल का त्या खांबाला टिकून बसले होते. कृपा अशी केली, त्या खांबाकरता मंदिर झालं. कुठं? नेवाशाला. ऐका, ज्याच्याकडे पाठ केली त्याच्याकरता मंदिर झालं. ज्याच्याकडे पाठ केली त्याच्याकरता मंदिर झालं. ज्याच्याकडे मुखच केलं त्याच्याकरता काय होईल याचा विचार करा जरा. आणि आपणही काय करा, त्याची ज्ञानेश्वरी घ्या आणि त्या ज्ञानेश्वरीवर नुसते बोट जरी फिरवले ना, फलश्रुती काय आहे ऐका ना मायबाप. ज्ञानेश्वरीवर नुसती बोट जरी फिरवले, ज्याला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही आयुष्यभर, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरी आणि ज्ञानदेव महाराज वेगळेच नाही. हे ज्ञानदेव महाराज ज्ञानेश्वरी आपलं आयुष्यावर बोटच सोडणार नाही, एवढी ताकद आहे ज्ञानेश्वरीमध्ये. फक्त बोट फिरवा. आणि अजूनही थोडं बोलू का? धाडसाने बोलतो. तुमचं कोणतंही काम असू द्या, ज्ञानेश्वरीवरती फक्त हात ठेवा आणि कामासाठी निघा. तुमचं काम नाही झालं तर येऊन आम्हाला सांगा. एवढी ताकद आहे, फक्त विश्वास ठेवा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून ज्ञान प्राप्त व्हावं
याकरता ज्ञानेश्वरी वाचावी. साधकांकरता संपत्ती निर्माण केली, अमृत अनुभव कोणाकरता? साधकांकरता. योगी नावाच्या मुलाकरता संपत्ती निर्माण केली, चांगदेव 65 स्वस्ती श्रीवटेशु जो लपोनी. वा, धन्यवाद, टाळी वाजवा. हे कोणासाठी? हे कोणासाठी? जे असणारे योगी आहेत त्यांच्या करता आणि संसारिका करता ग्रंथ निर्माण केला, साधा आणि सोपा. कोणता? हरिपाठ. हरिपाठ आहे ग्रंथामध्ये चतुष्टाय सांगितला बरं का. अधिकारी कोण आहे, प्रयोजन कोण आहे, संबंध काय आहे आणि फलश्रुती काय आहे, हे सर्व हरिपाठामध्ये दिग्दर्शन केलेलं आहे. विठ्ठला 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 ऐका ऐका ऐका. हरिपाठ का करावा? हरिपाठ याच्या करता करावा, आपले जे पूर्वज वरती गेलेत ना त्यांना मुक्तता मिळावी याच्या करता हरिपाठ करावा बरं का. कशा करता? कशा करता? आजही पण आमच्या आसारे आदरणीय रामभाऊ काका यांना जाऊन असं 1 वर्ष झाले, त्यांना चांगल्या प्रकारची मुक्ती प्राप्त व्हावी, बरोबर आहे ना, त्यांना वैकुंठ सदन प्राप्त व्हावं, पूर्वजांनाही वैकुंठ सदन प्राप्त व्हावं याच्याकरता व्यक्तीने हरिपाठ करावा. झाला हरिपाठन पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. जे वैकुंठात गेले त्यांना चांगल्या प्रकारची सद्गती प्राप्त व्हावी, कुठलाही मार्ग चांगला मिळावा याकरता हरिपाठ करावा. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण आणि जड जीवा तारण. किती गोड चिंतन केलं. जड जीवाचा उद्धार करणारा हरिपाठच आहे. कोणाचा? जड जीवाचा उद्धार करणारा हरिपाठच आहे. आता काही काही म्हणतील त्याला काळवेळ, म्हणजे काळवेळ अजिबात नाही. काळवेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पायी, दोन्ही पक्षामध्ये त्याचा आसार चिंतन केलं की मुक्तीच मिळते आणि मोक्षच मिळतो. ताकद आहे हरिपाठामध्ये. विठ्ठला 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 सचिन दादा, काही काही लोक आम्हाला म्हणतात आम्हाला मुक्ती पाहिजे, मुक्ती आणि मोक्ष, मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे. मोक्षही मिळतो आणि मुक्ती मिळते. कशाने? हरिपाठाने. फक्त काय करायचं? देवाच्या दारामध्ये जायचं, त्याचं मुख पाहायचं आणि हरिपाठ प्रमाण दिलं. टाळी वाजवा जरा. धन्यवाद देतो मी. जीवन जगत असताना मुक्ती जर मिळवायची असेल, सद्गती जर मिळवायची असेल तर आपल्याला हरिपाठ करावा लागेल. हरिपाठ सोपा ग्रंथ आहे आणि अगदी मला वाटतं जास्त पैशालाही मिळत नाही, बरोबर आहे. किती? 2 ते 3 रुपयाचा ग्रंथ. किती रुपयाचा? तसं पाहायला गेलं तर पेपरची किंमत जास्त आहे काका, बरोबर आहे ना. किती रुपये? 5-7 रुपये का असेल पेपरची किंमत आहे ना. हरिपाठाची किंमत किती आहे?
पण ऐका, हरिपाठाची किंमत नसू दे पण जो वाचू त्याची किंमत वाढते. ऐकताय ना काय बोलून गेलो मी? हरिपाठाच्या पुस्तकाची किंमत नसू द्या, 2 रुपये असू द्या, पण जो हरिपाठ वाचतो त्याची किंमत वाढते. लोक म्हणतात नाही हो हरिपाठ करणारा व्यक्ती आहे. बरोबर आहे का नाही? हेही व्यक्तिमत्व असं होतं, हरिपाठ करणारं भजन करणारं व्यक्तिमत्व होतं. मला आल्यानंतर सांगितलं, जरी म्हटले गळ्यात माळ नसेल का, होती माळ जरी नव्हती पण नित्य नियमाची वारी कुठली नेवाशाची नित्य नियमाची वारी त्यांनी सोडलीच नाही. ऐका ना मायबाप, ज्या अर्थी नित्य नियमाची वारी केली याचा अर्थ त्यांनी पाठ केला. पाठ म्हणजे अभ्यास. पाठ म्हणजे काय? अभ्यास. म्हणजे कोणाचा? म्हणजे हरीचाच अभ्यास म्हणजे हरिपाठ. आणि तोच पाठ यांनी केला म्हणून तर मोक्ष आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. एक दृष्टिकोन जर पाहिला तर दुःखाचा आहे. बरोबर आहे का नाही? तरुणपणामध्ये गेले, तरुण वयामध्ये गेले. परंतु एक दृष्टिकोन जर पाहिला, वारीवरून आले म्हटले आणि दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन जेव्हा इकडे आले, इकडे येत असताना अटॅक आला आणि जागेवरती गेले. बरोबर आहे का नाही? ऐका ना, दर्शन घेतलं, दर्शन घेऊन घरी प्रस्थान होत असताना अचानक मृत्यू झाला. बरोबर आहे? कधी कधी हेही म्हणायचे, परमार्थ करत असताना जर मृत्यू आला तर त्या व्यक्तीला मोक्षच मिळतो. काय मिळतो? आणि त्याची कीर्ती दिगंतरी फाकते. मानाचं नाही सांगणार मी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर दिगंबरेश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुका म्हणे एक मरणची सरे,
उत्तम चिवरे कीर्ती मागे. तुम्हाला जेव्हा जेव्हा आवडेल तेव्हा तेव्हा टाळी देत जा बरं का. लहान लहान लेकरं आहेत, त्यांना दुसरं काही नाही, त्यांना फक्त एवढीच अपेक्षा की टाळी काय पाहिजे. हां, टाळीची अपेक्षा असते. टाळी वाजली का त्यांना असं प्रोत्साहन मिळतं आहे का नाही. लहान लेकरू किती 7वी 8वीचाच मुलगा आहे, जरा टाळी वाजवा त्याच्यासाठी. वा, धन्यवाद. तो का म्हणे एक मरणचे सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. ती कीर्तीचा सुगंध मागे दरवळत असतो. का? हरिपाठ म्हणजे हरीचा अभ्यास केला, चिंतन केलं, वारी केली, परमार्थ केला की हरिपाठ केल्यासारखंच आहे. कधी कधी लोक म्हणतात महाराज हरिपाठ 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 याचा अर्थ फार वेगळा नाहीये. हरिपाठाचा अर्थ असा आहे, हरीच्या बाबतीमध्ये कोणतंही काम करा, तो अभ्यास करा म्हणजे हरिपाठच आहे का नाही. आणि मग त्या ठिकाणी असं याही व्यक्तिमत्वाने म्हणजे मला वाटतं 20 ते 25 वर्ष असं वारी केली. किती वर्ष? नित्य नियमाची. कधी कधी मला बाळूदादांनी म्हटले, राजूदादांनी म्हटले, महाराज लग्न जरी जवळचं असलं तर पहिली वारी नंतर लग्न. टाळी वाजवा जरा. तुम्ही ऐकताय ना सर? नंतर लग्न, पण पहिलं काय वारी. कुठल्याही जवळचं काही काम असू दे, पण नित्य नियमाची वारी कधी त्यांनी खंड नच केलं नाही. अखंड पद्धतीनं चिंतन केलं. आणि जे अखंड पद्धतीनं चिंतन करतात ना तेच हरीचे दास असतात बरं का. कोण असतात? हरीचे दास असतात. फार असं गोड चिंतन आहे, जरा बारकं नाही का. मग जसं हरीचं चिंतन स्मरण भजन त्यांनी अहोरात्र केलं, काय झालं माहिती आहे का? त्यांचा देहच पवित्र झाला. काय झाला? कधी कधी लोक म्हणतात माळ घातल्यानंतरच देह पवित्र होतो. तसं नाहीये. तुम्ही हरीच्या बाबतीतलं केलेलं कार्य चांगल्या पद्धतीने केलं, अद्वैत पद्धतीने केलं, तरी मला वाटतं त्या हरीला त्या ठिकाणी आवडतं का नाही? कुणाला? देवाला. कधी कधी काय होतं, माळ घातली पण चुकीचं काम केलं ते आवडत नाही, पण माळ नसेल पण चांगलं काम केलं तर ते कधी कधी देवाला आवडतं. माळ तर असावीच, ती काळाची गरज आहे. म्हणजे असं नाही मला म्हणायचं की माळा काढून टाका, अजिबात नाही. काही वेगळा अर्थ घेतात. कीर्तन झाल्यानंतर मला म्हणतात महाराज ते चुकलं बरं का. माझं म्हणणं काय आहे, माळ जर घातली ना त्याची आचारसंहिता पाळायची. बरोबर आहे का नाही? काय पाळायचे? आचारसंहिता पाळायची. आणि माळ घालून जर आचारसंहिता जर पाळता येत नसेल तर मला वाटतं माळ न घातलेली बरी. लोक आपल्याकडं दूषण म्हणून पाहतात आणि माळकऱ्याकडे बोटं करतात. बरोबर आहे का नाही? एकामुळे जर बोटे करत असेल तर त्यापेक्षा माळ न घातलेली बरी आहे. ते कर्म सुंदर करा. बरोबर आहे का नाही? आणि याही व्यक्तिमत्वाने कर्म एवढं सुंदर केलं, चिंतन केलं, स्मरण केलं, भजन केलं, नवे नवे देवाची पूजा केली, नित्य नियमाची वारी केली. परिणाम काय झाला? त्यांचा देह पवित्र झाला. काय झाला? देह पवित्र. आता एक ऐका, काहींचं असं असतं जिवंत आहे तोपर्यंत देह अपवित्र, गेल्यानंतर देह पवित्र. ऐकताय ना जरा? गेल्यानंतर देह पवित्र. कोणाचं? वाघ नावाचा प्राणी असा आहे. वाघ नावाचा प्राणी जिवंत आहे तोपर्यंत अपवित्र. बरोबर आहे ना? परंतु गेल्यानंतर त्याची कातडी काढली जाते. ती कातडी आहे ना आसनं लावण्याकरता बरेच वेळा त्या कातडीवरती साधू संत बसतात. आता मात्र ती कातडी वापरू दिली जात नाही. वापरू दिली जाते का? नाही. शासनाने त्याच्यावरती निर्बंध आणलेत. ऐका नाही. परंतु पूर्वीच्या काळी कुठेतरी ते वाघाच्या चर्म कातडीवरती बसले जायचे आणि साधना करायचे. साधना केली का ती फलश्रुती त्यांना ती आसनी मिळायची. मग त्या वाघाची कातडी, वाघ आहे जिवंत तोपर्यंत अपवित्र, पण मृत्यूनंतर ते कातडं कसं झालं? पवित्र झालं. पुन्हा ऐका, एखाद्याची उलटी अपवित्र आहे. एखाद्याची उलटी अपवित्र आहे. मेलेला किडा तोही अपवित्र आहे. मेलेला किडा अपवित्र आहे. एखाद्याची उलटी अपवित्र आहे. एखाद्याचं उष्ट भोजन तेही अपवित्र आहे. बरोबर आहे ना? बारकाईने ऐका, कावळ्याने केलेली विष्ठा तीही अपवित्र आहे, पण काही काळानं त्या सुद्धा पवित्र होतात. माना अगर ना माना, कावळ्याने केलेली विष्ठा अपवित्र आहे. आपल्या अंगावरती कावळ्याने विष्ठा टाकली की आपण लगेच कपडे धुवून टाकतो आणि स्नानही करतो आणि केलंच पाहिजे. बरोबर आहे का नाही? परंतु त्या कावळ्याने जर उंबराच्या झाडाचं फळ जर खाल्लेलं असेल आणि ती विष्ठा अंगावरती पडली, आपण झटकून खाली टाकली, झटकून खाली टाकल्यानंतर त्यामध्ये पाणी पडलं आणि त्यातून रोप उगलं. आता मला सांगा ती विष्ठा कशी झाली? बोला, उंबराचं झाड कसं आहे? त्याला औदुंबर म्हणतो ना आपण. ते कसं आहे? त्याच्यामध्ये 3 देवांचं वास्तव्य आहे. कशामध्ये? त्या उंबराच्या झाडामध्ये. मग आता केलेली विष्ठा ती अपवित्र राहिली का? ती आता पवित्र झाली. पुन्हा पुढला मुद्दा सांगून जाईल मी. दुसऱ्याचं उच्चिष्ट खाणं हे अपवित्र आहे. परंतु गावठी गाई जेव्हा दूध देते तेव्हा त्या आसरा वासरू स्तनाला लावावं लागतं, तेव्हाच ती पाना सोडते. बरोबर आहे का नाही? मी कोणाचं सांगतोय? तुम्ही ऐकताय ना सारे?
गावठी गाईचं बोलते मी, जर्सीचं नाही सांगत, ते जनावरच कसं तयार केले फार अवघड आहे का नाही. पण गावठी गाई बिचारी स्तनाला ते वासरू लावायला लागतं तेव्हा ती पानं सोडते. म्हणजे पहिल्यांदा उच्चिष्ट तिनं ते दूध केलंय का नाही कोणी, त्या वासराने. पण तरीही ते दूध यज्ञामध्ये वापरलं जातं, पंचामृतामध्ये त्याचा वापर होतो आणि त्याला पवित्र मानलं गेलंय. मी मनाचं बोलत नाही. हे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची अपद्राड परी आयभेर गोड अशुद्ध काय नसैविते. ज्ञानदेवाने किती गोड चिंतन केले कशाच्या बाबतीमध्ये, दुधाच्या बाबतीमध्ये. ते पवित्रच आहे, म्हणजे उच्चिष्ट असणारं दूध आहे. त्याच्यानंतर मुद्दा कोणता सांगितला, म्हणजे एखादा साधू संत जर आपल्या घरी आला ना, त्यांचं थोडंसं उच्चिष्ट असेल ना, तर माणसं काय म्हणतात, प्रसाद म्हणून ते सेवन करा. बरोबर आहे का नाही. हां, तसं जर पाहायला गेलं, बायको नवऱ्याचं उष्ट खात नाही, खाते का आणि खाऊ पण नाही. बायको नवऱ्याचं उच्चिष्ट खात नाही आणि खाऊ पण नाही. साधू संतांना सांगण्याचा भाव थोडासा वेगळा आहे. साधू संतांचं उच्चिष्ट कोणतं, साधू संतांनी दिलेलं आत्मज्ञान दुसऱ्याकडून यांच्याकडे आलं आणि यांच्याकडून सर्वसामान्यांपर्यंत आलं, याला म्हणतात साधू संतांचं उच्चिष्ट, ते सेवन करायचंय. बरं का, ऐकताय ना जरा तुम्ही. जसं किसनगिरी बाबांकडे असलेलं ज्ञान ते कुणाकडे आलं, बाबांकडे आलं, हे का नाही. आणि बाबांकडून कुणाकडे आलं, स्वामी महाराजांकडे आलं. स्वामी महाराजांकडून कुणाकडे आलं, आपण माळा जर घातली आणि त्यांनी रामकृष्ण हरी नामाचा मंत्र आपल्याला दिला, समजून टाकायचं हे उच्चिष्ट आपण सेवन करायचंय. बरोबर आहे का नाही. हे उच्चिष्ट तो खरा अर्थ घ्या. बरं का नाही तर कधी कधी लोक वाचार्थ, गुणार्थ आणि लक्षार्थ याचा एवढा विचार करत नाही. शास्त्रामध्ये 3 प्रकारचे शब्द आहेत, वाचार्थ, गुणार्थ आणि लक्षार्थ. विठ्ठल 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 एकाला काय झालं, वाचार्थ गुणार्थ याच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर सोपं आहे, ऐका जरा. एकाला डसला असतं कुत्र, आणि कुत्र डसल्यामुळं तो मोठ्याने विवळत होता, आणि विवळत असताना तो व्यक्ती अचानक एकाला विचारायला गेला, म्हणजे का कुत्र्याचं इंजेक्शन कुठं. तुम्ही ऐकता ना सारे, कुत्र्याचं इंजेक्शन कुठं. समोरच्यानं चांगलं सांगितलं, म्हणजे कुत्र्याचं इंजेक्शन मांजरीला. कुत्र्याचं इंजेक्शन मांजरीला. समोरच्याला काही कळलं नाही, अशी खाट दिशी कानामागं ठेवून दिली. म्हणजे का रे भाऊ माझ्या कानामागं का ठेवून दिली. ते म्हटलं मला कुत्रं डसलंय, बळबळ रक्ताची धार लागली, आणि मी तुला चांगल्या पद्धतीने विचारलं कुत्र्याचं इंजेक्शन कुठं, तू म्हणतो मांजरीला. ते म्हणे बरोबर आहे ना, कुत्र्याचं इंजेक्शन मांजरीलाच. पुन्हा ठेवून दिली. म्हणजे का मारलं, म्हणजे असं आहे भाऊ तू का मारतो. अरे म्हणले कुत्रं मला डसलंय ना, मांजरीला इंजेक्शन मारून काय फायदा आहे. समोरच्यानं मग सांगितलं, अरे भाऊ मी शॉर्टकटमध्ये बोललो, तू फक्त वाचार्थच घेतला. म्हणजे झालं काय, मांजरी नावाचं गाव आहे आणि तिथं सरकारी दवाखाना आहे, तिथं इंजेक्शन आहे. याला म्हणतात कुत्र्याचं इंजेक्शन मांजरीला. ही गंमत व्हायला नको. याचा अर्थ तो वाचार्थ घेतलाय. काय घेतलाय, सोपं बोलू का, काय झालं माहिती का, एका पट्ट्यातला असा चोर तो गेला देवळा परिसरामध्ये, आणि देवळा परिसरात गेल्यानंतर गाडीमध्ये बसला. त्यानं बऱ्याच ठिकाणच्या लोकांचे पाकिटं मारले. गाडी बरंच पुढे गेली, तेवढ्यामध्ये कंडक्टरनं आवाज दिला. कंडक्टरनं सुंदर आवाज दिला, चला भामटी कोण आहे ते पुढे या. कंडक्टर काय म्हटला, भामटी कोण आहे पुढे या. याला असं वाटलं आतापर्यंत आपण काही कधी सापडलं गेलो नाही, आज मात्र कंडक्टरनं आपल्याला पकडलं. त्यानं सर्व पाकिट वगैरे काढले. कंडक्टर साहेब माफ करा, ही पाकिटे घेऊन टाका. कंडक्टर म्हणले झालं काय, म्हणले काय नाही, तुम्ही म्हणले नाही का भामटी कोण असेल ते पुढे या. कंडक्टर म्हटला थांब जरा थांब. साऱ्यांना विचारलं, कोणाकोणाची पाकिटे गेले. साऱ्यांनी वरती हात केले, पाकिट ज्याचे ते देऊन टाकले. पण इतका पिसवला, तोंडातून रक्त येईपर्यंत पिसवला. तो म्हटला अरे ते मार खालाय ते जाऊ द्या, पण आतापर्यंत मला कोणी पकडलं नाही. कंडक्टर साहेब तुम्ही मला कसं काय पकडलं ते सांगा. कंडक्टर बोलला, एक बोलू का, म्हटले दादा पुढे भामटी नावाचं गाव आहे, त्यांचा स्टॉप पुढे येणार आहे, म्हणून मी म्हटले भामटी कोण असेल त्यांनी पुढे या. याला वाटलं आपण भामटी आहे का काय. पकडला गेला का नाही, कशामुळे वाचार्थ घेतला, लक्षार्थ गुणार्थ घेतला नाही. अजून एक अभंग आपण कधी कधी म्हणतो बरं का, कोणता, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंग्याईचे अर्थ घ्यायचा नसतो. तसं संतांचं उच्चिष्ट म्हणजे काय,
त्यांनी टाकलेला भात, त्यांनी टाकलेला शिरा उच्चिष्ट असं त्याचा अर्थ नाहीये. त्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान हे उच्चिष्ट आपण सेवन करायचंय. आणि उच्चिष्ट सेवन करणं, दुसऱ्याचं उच्चिष्ट सेवन करणं अपवित्र आहे. परंतु ऐका ना, साधू संतांनी दिलेलं ज्ञान हे उच्चिष्ट सेवन करणं ते पवित्र आहे. बरोबर आहे का नाही? आणि गाईचं ही दूध हे पवित्र आहे. त्याच्यानंतर सांगितलं मेलेला किडा अपवित्र आहे. परंतु रेशीम नावाचा किडा जेव्हा मरतो ना, मेल्यानंतर पोटातल्या की घाण बाहेर फेकतो. बरोबर आहे का नाही? मग त्या घाणीपासून काय बनवलं जातं? जगाच्या मालकाला पितांबर बनवला जातो. कुठे? पंढरीला. मग तो मेलेला किडा अपवित्र राहिला का? तो पवित्र झाला. बरोबर आहे? दुसऱ्याची उलटी अपवित्रच आहे, उलटी अपवित्रच आहे. परंतु मधमाशी काय करते? आपली उलटीच त्या पोळीमध्ये टाकते आणि ते मध यज्ञाकरता पंचामृतामध्ये वापरतात. मग आता मला सांगा, ती केलेली उलटी पवित्र का अपवित्र? बोला ना, कशी झाली? पवित्र. बरोबर आहे का नाही? तसं शरीरही अपवित्रच आहे. शरीर कसं आहे? अपवित्र. पण आमच्या रामभाऊ काकांसारखी वारी जर केली तर ते शरीर पवित्र. काय होतं? मी मनाचं नाही बोलत, अखंड पद्धतीने चिंतन करा, स्मरण करा, भजन करा, देह पवित्र होतो. पवित्र सोवनी, पवित्र सोवनी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, त्यांचं शरीर पवित्र होतं. कोणाचं? ज्यांचा आवडीचा देव होतो त्यांचं शरीर पवित्र होतं. कोणाचं बोलायला गेलं? पवित्र तो देश. किती सुंदर चिंतन केले. बरोबर आहे का? त्यामध्ये देशही पवित्र आणि ज्यानं भजन केलं त्याचं कुळही पवित्र आणि तो व्यक्ती पवित्र. तसं हरिपाठ जो व्यक्ती करतो, वारी जो व्यक्ती करतो, त्याचा देह पवित्र होतो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. पहिल्या चरणात प्रवेश केला. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय, पवित्र तो होय देह त्याचा. तसे देहाचे 3 प्रकार. ऐका, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. संत त्याही थोडेसे पुढे गेले. महाकारण देह. बरोबर आहे का नाही? देहाचे किती प्रकार? 3 प्रकार देहाचे. अजून थोडं बोलायला गेलं, हे तिन्ही देह ओस आहेत. कसे आहेत? ओस. काट्याच्या आणीवर बसले 3 गाव. किती? कुठे प्रकरणातला अभंग आहे? 1 नाही, 2 नाही, 3. किती गाव बसले? 3 गाव बसले. काट्याच्या आणीवर बसले 3 गाव. 2 वसाड 1 वसेची ना, वसेची ना दादा वसेची ना. 2 गाव बसले. स्थूल सूक्ष्म. स्थूलही शरीर जातं, सूक्ष्मही शरीर जातं, फक्त त्यामध्ये मन शिल्लक राहतं. बरं का? काय राहतं? मन शिल्लक राहतं. आणि शेवटचं शरीर कोणतं? आपण ज्याला असर अज्ञान म्हणतो, ते अज्ञानही कोणाच्या ठिकाणी आहे? जीवात्म्याच्या ठिकाणी अज्ञान आहे. या अज्ञानही निघून जातं. मग आता 3 गावं ओस पडले. आणि कुठे आहेत म्हणले? काट्याच्या आणीवरती. काट्याच्या आणि म्हणजे काळाच्या आणीवरती 3 गावं आहेत. हे 3 देह आहेत. म्हणून काय सांगितलं? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. त्याचा देह पवित्र होतो. 1 नाही, 2
दोन नाही, तीन नाही, चारही देह पवित्र होतात. कोणाचे? आतून जर चिंतन केलं, स्मरण केलं तर बाकीचे वरचे तीन देह सुद्धा सर्व पवित्र होतात. ही ताकद आहे हरिपाठाची. ऐका जरा, माझ्याकडे 2-3 मिनिटं राहिलेत, उरक्त घ्यायचं आहे. कोणाचा देह पवित्र झाला? एका वेशेला मुलगी झाली. वेशेचं नाव होतं श्यामा. ऐकते ना सरे? श्यामा नावाची वेश्या. आता काम चांगलं नाही, निंदनीय काम, आणि तिला एक मुलगी झाली. मुलगी थोडीशी उपवार झाली, मोठी झाली, आणि मुलीने एक दिवस सहज विचारला, आई, हे आई, मला खरं सांग ना, माझे वडील कोण? आता ह्या प्रश्नाचं उत्तर काय दिल ती वेश्या? ती म्हटली, बाई, तुझे वडील कोण हे मला माहित नाही, पण एक बोलू, तुझे वडील दिसायला कसे आहेत हे सांगू शकते. म्हणले, कसे आहेत? म्हणजे तू एवढी सुंदर आहे. किती सुंदर होती? श्यामा नावाची वेश्या, तिची मुलगी कान्होपात्रा, तिनं जर पान खालं तर तिचा कंठ लाल व्हायचा. किती रूपवान असेल, किती सुंदर असेल ती. म्हणले, तू एवढी सुंदर आहे, तुझे वडील कोण आहे हे मला माहित नाही, पण तुझे वडील दिसायला कसे आहेत? विटेवरती उभा राहणारा पांडुरंग आहेत ना, असे दिसायला तुझे वडील आहे. हा शब्द जेव्हा वापरला, उत्कंठा निर्माण झाली. तो कसा आहे पाहायला गेलं पाहिजे. आणि ती आसारी कान्होपात्रा नावाची मुलगी निघाली कुठे? पंढरीला. विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल भजन करत करत पंढरीला गेली. आणि पंढरीला पोहोचल्यानंतर तिथे एक राजा आलेला होता. राजाच्या रक्षकांचं लक्ष या कान्होपात्रेवरती गेलं. मनात विचार केला, या रक्षकांनी ही कान्होपात्रा जर पकडली आणि राजाला सप्रेम भेट जर दिली तर आपल्याला राजा पैसे देईल. कान्होपात्रेजवळ गेले, कान्होपात्रेला स्पर्श करायला लागले. तिने सांगितलं, मला स्पर्श करू नका. म्हणजे काय स्पर्श करताय, का मला पकडताय? म्हणजे तुला राजाला सप्रेम भेट द्यायचंय, तुमच्या पाया पडते. आईला एक तर लोक वेश्या म्हणतात, आणि या शरीराची निंदा होऊ नये याकरता मी इथं आले. एक करा ना, मला स्पर्श करू नका. नाही जमणार म्हटले. राजाला तुला द्यायचंय, सप्रेम भेट द्यायची, राजा आम्हाला काही पैसे देईल. ठीक आहे म्हटले, तुमची इच्छाच आहे ना, फक्त एक आहे, मला एकदा ते विटेवरती उभं राहणाऱ्या मालकाचं एकदा मला तोंड पाहू द्या, आणि नंतर मी तुमच्याकडे येईल. कान्होपात्रेच्या अंतकरणामध्ये असं चालू होतं, माय बापा, आता वाचवणारा तूच आहे, बरोबर आहे का नाही? दुसरं मला कोणी वाचू शकत नाही. मागे पुढे तूच उभा येणार आहे माय बापा, मागे पुढे उभा. राये सांभाळीतन आली आघात निवारया. कान्होपात्रा पुढे गेली, जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं. माय बापा, अरे तू एवढा सुंदर, आणि तूच मला हे सुंदर रूप दिलं. तू किती सुंदर रूप, सावळे सुकुमार, कानी कुंडल मकराकार, राजस कुमार, मदनाचा पुतळा. लावण्याचा गाभा, त्रैलोक्याची शोभा, विटेवरी उभा पंढरी. एवढा दिसायला सुंदर तो परमात्मा रूप पाहिलं आणि हृदयामध्ये साठवला. कोणी? कान्होपात्रेनं हृदयामध्ये साठवला. वेशेची आसारी मुलगी. कोणाची मुलगी? वेशेची आसारी मुलगी. जेव्हा देवाचं चिंतन केलं, परिणाम असा झाला, या कान्होपात्रेनं आपला प्राण देवाच्या पायामध्ये विलीन केला. गंमत अशी झाली, जेव्हा तिचा आसर पंचतत्वामध्ये प्राण विलीन केला, देवामध्ये प्राण विलीन केला, आता मात्र फक्त शरीर शिल्लक राहिलं. ते शरीर उचललं आणि त्या शरीराला जेव्हा समाधी दिली, ऐकताय ना सारे, समाधी दिली. परिणाम असा आहे, डायरेक्ट आपण जर पंढरपूरला गेलो, विठुरायाचं डायरेक्ट दर्शन नाही. पहिलं कोणाचं दर्शन? कुणाचं? मुलगी कोणाची? मुलगी कोणाची? वेशेची आसारी मुलगी. तिचा देह पवित्र का झाला? हरीचं चिंतन केलं, हरीचा अभ्यास केला आणि स्पर्श हरीचा झाला. परिणाम काय झाला? तिचा देह पवित्र झाला. आपण वारी करतो, आपला देह पवित्र होत नसेल का? होत नसेल का? वारी करणारे म्हणलं धन्यवाद देऊन टाकतो. पुन्हा ऐका, पुन्हा बारकाने ऐका. नामदेव राया, बरोबर आहे का नाही? कोणत्या समाजामध्ये जन्माला आले? संता करता समाजच नाहीये.
पुन्हा ऐका, संताकरता समाज नाहीये. जेव्हा हे नामदेवराया अनेक प्रकारचं सुंदर कर्म केलं आणि जेव्हा समाधी घेतली, परिणाम असा आहे देवाच्या अगोदर नामदेवरायांचं दर्शन, नामदेवांचा देह पवित्र झाला का नाही. पुन्हा पुढे जायचं झाला तुम्ही, पुढे कोण आहे तर चोखोबा, बरोबर आहे का नाही. चोखोबांचं सर्व दर्शन लोक घेतात, त्याच्याशिवाय देवाचंही दर्शन नाही. पहिलं चोखोबांचं दर्शन झालं का व्यक्ती चोख होतो म्हणून दर्शन घ्यायचं. चोखोबांची हाडं म्हणजे जेव्हा असर तो पुलाचं काम चालू असताना चोखोबा असर त्या पुलाखाली दाबले गेले आणि मग ओळखायचं कसं. जगाचा मालक गेला, काही संतही गेले आणि हाडं घेतले आणि कानाला लावले. ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी आला, त्या हाड घेतलं, सांगितलं माझ्या चोखोबाचं आहे. त्या असर पंचामध्ये बांधलं, जगाच्या मालकाने आणलं आणि आपल्या राऊळाच्या पुढे चोखोबांना समाधी दिली. पहिलं दर्शन कोणाचं, चोखोबाचं. नंतर कोणाचं, नामदेवांचं. नंतर कोणाचं, वेशीची मुलगी कानोपात्रा आणि नंतर मध्ये प्रवेश आहे, बरोबर आहे का नाही. आता कानोपात्रा कोणाच्या रूपाने, झाडाच्या रूपानं टर्कीचं झाड आहे. लोक म्हणते झाड कसलं, जे नौखा जाणारा वारकरी झाड कोणतं आहे, ते कानोपात्रेचं झाड आहे. त्याच्याही अगोदर पुंडलिक, पुढे चंद्रभागेत स्नान केलं की डायरेक्ट पुंडलिक. आदल्या जन्मातला मुचकुंद राजा झोपलेला होता, जगाच्या मालकाचा स्पर्श झाला, त्याचाही देह पवित्र झाला आणि त्याची कीर्ती मागे राहिली. कोणाची, पुंडलिकाची. म्हणून आपलीही कीर्ती मागे राहील, देहही आपला पवित्र होईल. पण काय करा, हरिपाठ करा, म्हणजे हरी हरी म्हणा, बरोबर आहे का नाही. ऐका, याच करता आमच्या ज्ञानदेवानी म्हणावं, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, नुसता गायलाय ना हरी 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 तरी फायदा आहे. मग काय म्हणा म्हणे हरिमुखे म्हणा. अभंगाचं दुसरं शरण, हरिमुखे माऊली महाराज माझे मोठे चिरंजीव, बरं का. कोणी माझे मोठे चिरंजीव बाबा. शेजारी उभी असणारी माझी धर्मपत्नी आहे, संस्कृत लेकरं आहेत, बाची माझी. एक मुलगा मृदंगाचार्य, तो अलंकार आहे पण तो आज आला नाही. हा छोटा आहे संस्कृतला मुलगा, मुलगी गायन करते, तिचा भाऊ आहे हा लहाना. 6च महिन्याची त्याची तयारी. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि ताबल्यावरती आमचे कुबेर महाराज आणि संस्थेचे विद्यार्थी, सर्वांना धन्यवाद देतो. संपले आपले कीर्तन, वेळ बराच झालाय. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय दे तपाचे सामर्थ्य तकमेला मोप चिरंजीव कल्प वैकुंठना दे. हरिपाठ जर केला तपच होतं. रामकृष्ण उच्चार अनंतरासी तप आणि पापाचे कळप पळती पुढे, हे तप आहे. हरिपाठ म्हणजे तप आहे. जो व्यक्ती हरिपाठ करतो त्याला जंगलात जायची गरज नाही, त्याचं घरीच तप बसल्या बसल्या होतं, बरं का. बरोबर आहे का नाही. गिरी कंदरामध्ये जायची गरज नाही. आमचे भास्करगिरी बाबा म्हणतात ना, आपले मोठे बाबा काय म्हणतात, तुम्हाला लांब जायची गरज नाही, ठाईचं वैसुनी करा एक चित्त आणि आवडी आनंद आळ बाबा. त्यांना एवढा मोठा मान आहे. रामप्रभूंच्या प्राण प्रतिष्ठेच्या वेळी एवढा मोठा मान त्यांना आहे. ते संत सर्वसामान्य नाही, जगामध्ये अवलिया महात्मा आहेत आपल्या जवळचे, बरोबर आहे. हो, मुलुक विद्यापीठाचे आदरणीय राजेंद्र दासजी महाराज कुठंच लवकर जात नाही. आपल्या देवगडला येऊन गेले, बरोबर आहे का नाही. किती दिवस झाले, 2-3 दिवस. ज्यांनी दर्शन घेतलं ते परम भाग्याचे आहे. आणि ज्यांच्यामुळे आले, बरं का, त्यांचं म्हणजे किती मोठं असं तप आहे. त्यांचं तप आहे म्हणून तर साधू इथं आले. विठ्ठला 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 विठ्ठला.
सध्या लोक म्हणतात एकनाथ महाराज आम्ही पाहिले का नाही, तुम्ही पाहिले का नाही हे मला म्हणायचं नाही, ऐका. पण एकनाथ महाराज सध्या सुद्धा आपल्यात आहेत, ते भास्करजी बाबांच्या रूपानं. शांती ब्रह्म ही पदवी फक्त दोनच महात्म्यांना, कोणाला? एक अलंकापुरीचे कुरेकर बाबा, जोग बाबा संस्थेचे कुरेकर बाबा, आणि दुसरी फक्त पदवी शोभते माझ्या भास्करगिरी बाबांना. बरोबर आहे का नाही? ऐका ना, तेच म्हणतात लांब जायची गरज नाही. तपच आहे म्हटले, तपाचे सामर्थ्य तप मिला अनुप चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे. वैकुंठामध्ये त्याला स्थान मिळतं आणि बाकीच्यांचाही तो उद्धार करतो, भजन करणारा व्यक्ती. पुढे काय सांगितलं? मातृपितृ भ्रात्रा सोबत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. एक व्यक्ती जरी परमार्थिक जन्माला आला, आईच्या 21 कुळाचा आणि बापाच्या 21 कुळाचा उद्धार तो करतो. बरं का? आमचे रामभाऊ काका नित्यनेमाचे वादी करायचे ना, आईच्या 21 कुळाचा आणि बापाच्या 21 कुळाचा उद्धार त्यांनी केला आणि त्यांनाही सद्गती प्राप्त झाली. बरोबर आहे का नाही? शेवटच्या चरणामध्ये या ठिकाणी माऊली बोलतात, हे गुह्य ज्ञान मला मिळालं, निवृत्तीनाथांच्या कृपानं मला मिळालं, त्यांनी हे माझ्या हातामध्ये दिलं. ज्ञान गुडगम्य ज्ञान देवाला दिले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. विडंबा रुकुमाई या ठिकाणी झालेले कीर्तन पुष्प शॉर्टकटमध्ये मी अभंग ओळखण्याचा प्रयास असा केला. या अभंगावरती कमीत कमी 20-25 कीर्तन होतील, एवढं चिंतन आहे त्याच्यात. हरी म्हणजे काय, पाठ म्हणजे काय, देह कसे, असे बरेचसे चिंतन होते, पण वेळाभावी थोडंसं ओळखत घेतो. आज या ठिकाणी कैलासवासी आदरणीय रामभाऊ काका बैरट, रामभाऊ दत्तात्रय पाटील बैरट यांना जाऊन या ठिकाणी असं 1 वर्ष होत आहे. त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी जमलात. त्यांच्या मागे त्यांच्या आई साहेब आहेत, जिजाबाई दत्तात्रय बैरट, पत्नी आहेत रंजनाताई रामभाऊ बैरट, बहीण आहेत मीराताई अशोक सादरे, त्याचप्रमाणे मुलगा आहेत सचिन दादा, मुले आहेत सुनीताताई दीपक कोकणे, अन्याताई राजेंद्र रोकडे आणि अश्विनीताई सचिन धनवटे. मुलगी आहे, 3 मुली आणि 1 मुलगा. सुंदर सेवा केली या मुलांनी सुद्धा आपल्या पित्याची. 1 मिनिट बोलतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्या दिवशी घरातून बाप जातो ना, त्या दिवशी पाठीवरती थाप देणार जातो. बरं का? कोण जातो? ऐका, छत्रपती शिवरायांच्या डोळ्यातून एकदा पाणी निघालं. सिंहासनावरती आरूढ झाले, संध्याकाळची वेळ होती. जाऊन आपल्या आईच्या कुशीमध्ये हंबरडा फोडला आणि विचारलं, जिजाऊ मासाहेबांनी असं विचारलं, राजा तुम्ही का रडता? जनतेचा अश्रू तुम्ही पुसले पाहिजे, तुमच्या डोळ्यातून अश्रू का? त्यावेळी सांगितलं, आई एक बोलू का, मी असा 36 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलो, मला आनंद वाटला, तुलाही आनंद वाटला, पण हा आनंद पाहण्यासाठी माझा बाप जर असता तर याहीपेक्षा आनंद द्विगुणित झाला असता. छत्रपती शिवरायांना बापाची आठवण आली. अजून पुन्हा बोलू, ऐका ना मायबाप. ज्यावेळी असर हे 4 भावंड यांच्यावरती वेळ अशी आली, शेण टाकलं, कुणी दगड मारले, जेव्हा असर खापर दिलं नाही, खापर नाही दिलं म्हणून असं रडत बसले. कशामध्ये? कोपीमध्ये. त्यावेळी मुक्ताबाईने उपदेश केला, योगी पावन मनाचा, साई अपराध जनाचा. बाहेर निघा म्हटले, बाहेर निघाले. पाठ लाल तप्त केली, त्या पाठीवरती मांडेही भाजले, मांडे भाजून झाले. आणि आता मात्र सांगितलं, मुक्ता एक कर ना ग. मांडे भाजून झाले? म्हणले हो दादा, मांडे भाजून झाले. मांडे भाजून झाले आणि म्हणले, मुक्ता माझ्या पाठीवरती हात ठेव ना ग. पाठीवरती जेव्हा हात ठेवला ना, हंबरडा फोडून जगाची माऊली रडली. मुक्ताबाईने विचारलं, दादा मांडे झाले आता का रडतोस? मुक्ता एक बोलू का ग? ए मुक्ता, तुला खरं सांगतो, जेव्हा माझे विठ्ठलपंत गेले, माझे वडील गेले ना, तेव्हापासून या पाठीवरून प्रेमाचा हातच नाही फिरला ग, म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रू निघाले, म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रू निघाले. म्हणजे याचा अर्थ असा आहे, ज्ञानदेवांना पण बापाची आठवण आली. पुढे जर बोलायला गेलं, ऐका ना, जगाचा मालक प्रभू रामराया, त्यांचे वडील कोण? दशरथ राजा. रामराजा वनवासाला गेले ना, वनवासाला गेले तर सांगितलं, सुमंता माझ्या लेकराला घेऊन ये. सुमंताने रथ नेला. रामराय माघारी काही फिरले नाही, रथ माघारी फिरला. दशरथाला वाटलं माझा मुलगा आलाय. रथाचा आवाज ऐकला, ताड दिशी उठले. ऐका, मृत्यूशयेवरती असरा दशरथ राजा ताड दिशी उठला आणि लेकरू आलं म्हणून दरवाजाजवळ गेला. पाहिलं रथ रिकामा होता. 10 दिशी जमिनीवरती अंग टाकलं. तेवढ्यामध्ये सुमंत जवळ आले, हात जोडले. सुमंता खरं सांग ना, माझ्या मुलाचं काय चाललंय? खरं सांग, माझा मुलगा का आला नाही? म्हणजे महाराज तुमचा मुलगा नाही आला. नाही आला म्हणता क्षणी सांगितलं, मुखातून शब्द निघाले,
कसा मला टाकून गेला राम राम विन माझा चैन पडेना नाही जीवासिया राम. हे बापाचं अंतकरण असं राम राम म्हणायला लागले. रघुनंदन पायी गेला रथ माघारी का आणला अवधरणी माय बहिणी सांभाळावे कोदंड पाणी सांभाळावे कोदंड पाणी. रघुनंदन पायी गेला आणि राम राम म्हणता म्हणता प्राणाचा त्याग केला. त्याला बाप म्हणतात. काय म्हणतात? म्हणून बापाचं अंतकरण हे फार मोठं असतं, कळून घ्या. आई जेवढी मोठी तेवढा बाप मोठा आहे. मानण्यासारखा बरेच वेळ झाला. सिस्टीमवाल्यांनाही धन्यवाद देतो, आमच्या युट्यूबवाल्यांनाही धन्यवाद देतो. बाळूदादा असतील, सचिन दादा, किरण दादा, दिगंबर दादा, संदीप दादा, राजू दादा, आमचे शरद दादा मोरे, सर्वांना धन्यवाद देतो. आणि आपणही पाहुणे मंडळी या ठिकाणी आलात, आपल्याला धन्यवाद देतो. सेवेला या ठिकाणी प्रणाम देतो. सर्वांनी टाळी वाजवा. हरी ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. किसनगिरी बाबा माझे किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. आपल्याही जवळचा असणारा देवस्थान, आपल्या जवळच्या असणारे विश्वनाथ गिरीजी बाबा स्वामी महाराज या सर्व महात्म्याच्या चरणावरती सेवा समर्पित करून येथे सेवेला पुण्यविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली हा हा विठ्ठल